हालेलुया हालेलुया। आज ॲक्च्युली दुःखाचा शुक्रवार नाही आहे, कारण येशूने आम्हाला आमच्या पापातून आणि आमच्या मृत्यूतून बाहेर काढलेला आहे। येशूसाठी तो शुक्रवार दुःखाचा होता, पण त्याने जे दुःख सहन केलं त्याच्याद्वारे आम्हाला अनंत जीवन मिळालंय, म्हणून आमच्यासाठी हा शुक्रवार उत्तम शुक्रवार आहे। हालेलुया। आमेन आमेन। आपण वचनामध्ये जायच्या आधी प्रार्थना करू। धन्यवाद आजच्या दिवसाबद्दल प्रभूजी। खरोखर बाप्पा, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण या दिवशी साऱ्या मानव जातीच्या साऱ्या पापांपासून मानव जातीला तू मुक्त केलं परमेश्वरा। आदामाने जे गमावलं, आमच्या आदामाने आम्हाला परत मिळवून दिलं। आणि प्रभू येशू, खरोखर बाप्पा, आज आम्ही त्या क्रुसाची जेव्हा आठवण करतो प्रभू, आमचे डोळे भरून येतात। जी तुझी दशा त्या क्रुसावर झाली होती प्रभू, ती माझी व्हायला पाहिजे होती, कारण पापी मी होतो, पापी मी आहे। परंतु प्रभू, तू ती शिक्षा त्या क्रुसावर घेतली आणि मला मुक्त केलं प्रभू। आज एक धन्यवादी हृदय घेऊन मी तुझ्या क्रुसाकडे येत आहे प्रभूजी। आणि जे पण तू आज वचनाद्वारे माझ्याशी बोलणार आहे प्रभूजी, नम्रतेने मी त्याचा स्वीकार करणार आहे, मी त्याच्यावर मनन करणार आहे। आणि येशू, मरण्याच्या आधी जे पण लोक जे पण बोलतात त्याच्यामध्ये खूप डेप्थ असते, गहराई असते। आणि प्रभू, तू जे सात शब्द त्या क्रुसावर बोलला ते मानव जातीला बदलून टाकण्यासाठी होते प्रभूजी। आज प्रभू, जेव्हा आम्ही त्या शब्दांवर मनन करणार आहोत प्रभू, आमची हृदय खोल प्रभूजी, आमच्या हृदय कठीण करू नको प्रभूजी, मांसमय कर, ताकि प्रभू ते जी वचन आहेत प्रभू खोलवर एक बीज सारखा प्रभूजी ते आमच्या हृदयामध्ये जातील प्रभूजी। आणि प्रभू, येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा आम्ही मनन करू प्रभू, जेव्हा त्याच्या अनुसार आम्ही चालू प्रभू, त्याचे मोठे मोठे वृक्ष आणि त्याची फळं आमच्या जीवनामध्ये दिसतील प्रभू। आज पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो प्रभू। आम्हाला माहिती आहे तू आज इथे आहेस, कारण जेव्हा 2 किंवा 3 लोक तुझ्या नावाने एकत्र येतात तेव्हा तू असतो, तुझा आत्मा आमच्यामध्ये असतो प्रभू। पवित्र आत्मा, आज प्रत्येक जण इथे जो बसलेला आहे परमेश्वर, त्याच्यावर तुझी उपस्थिती उतरून येऊ दे प्रभू। प्रत्येकाला जाणू दे की माझा येशू त्या आत्म्याच्या रूपाने माझ्या बरोबर आहे प्रभू। आज हर एक जण इथे जो बसलेला आहे परमेश्वरा, तुझी उपस्थिती त्यांना जाणू दे प्रभू। जीसस, थँक यू, धन्यवाद। वी वेलकम यू होली स्पिरिट इन दिस प्लेस ऑफ गॉड फादर। Oh, take control of this place, oh God Father. प्रभू, तुझ्या रक्ताने या जागेला तू झाक प्रभूजी। हर एक अंधकारची शक्ती, हर एक दुष्ट आत्मा जो इथे काम करते प्रभू, येशूच्या नावात जाऊ दे प्रभूजी। पूर्ण सभागृह आणि आजूबाजूचा परिसर तुझ्या पवित्र आत्म्याने प्रभूजी भरून जाऊ दे प्रभू। जे लोक येत आहेत प्रभू, त्यांना लवकर तू घेऊन ये प्रभूजी, कारण त्यांनी आज जे पण सहभागिता आहे मिस करू नये परमेश्वर। ओ जीसस, थँक यू, धन्यवाद। पवित्र आत्मा, मी तुझं स्वागत करतो परमेश्वर। फादर, थँक यू, थँक यू, थँक यू। येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक। आमेन, 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 आमेन। आपण पहिल्या शब्दाकडे जाऊया, आणि पहिला शब्द आपल्याला माहिती आहे, लुकाकृत शुभवर्तमानचा 23 अध्यायाचं 34 वचन वाचूया। तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही। नंतर त्यांनी त्याची वस्त्रे आपसात वाटून घेताना चिठ्ठ्या टाकल्या। पहिलं जे वचन किंवा पहिला जो शब्द येशूने उच्चारला तो होता, हे बापा, यांना माफ कर, कारण हे जाणत नाहीत हे काय करत आहे। तर आज आम्ही सुद्धा एक अशा उदासीन आणि एक नर्वस युगामध्ये राहत आहोत की ख्रिश्चन लोकांवर खूप सारे अत्याचार होत आहेत, किंवा खूप सारे पर्सिक्युशन चाललं आहे। आणि जसं जगावर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेशर आज ख्रिस्ती लोकांवर आहे। आणि आपण नेहमी असा विचार करतो की आम्ही प्रत्युत्तर कसं द्यायचं, आम्ही त्याला फाईट कसं करायचं। पण जेव्हा येशूच्या या वचनाकडे आम्ही येतो तेव्हा मला फाईट करायला सांगितलेलं नाही आहे।
जेव्हा देवाला, येशू ख्रिस्ताला त्यांनी कुठलंच पाप केलं नव्हतं. आम्ही तरी थोडेफार पापी आहोत की आम्ही पापी आहोत, पण येशूने कुठलंच पाप केलं नव्हतं. आणि असं पाप न जाणणाऱ्या येशूवर जेव्हा क्रुसावर जायची वेळ येते, विचार करा आमच्या देवानी काय केलं. तर आमच्या देवानी जो शत्रू त्याच्यावर चाल करून आला होता त्यांनी त्यांना माफ केलं. काय केलं? माफ केलं. तर आणि प्रार्थना केली की हे पित्या क्षमा कर. आणि तिथे राग नव्हता, म्हणजे परमेश्वर येशूने रागाने क्षमा नव्हती केली. त्याच्यामध्ये राग नव्हता, कडूपणा नव्हता, बदल्याची भावना नव्हती. ज्यांनी जे केलं त्यांच्याबरोबर तू ते कर हा विचार नव्हता, किंवा स्वतःबद्दल एक दया नव्हती की प्रभू बघ माझ्याकडे, बघ मी किती त्रासातनं जात आहे, मी किती प्रॉब्लेममधनं जात आहे, मला किती दुःख होत आहे, अशी सेल्फ पिटी नव्हती. फक्त आणि फक्त मानव जातीबद्दल अगापे लव्ह होतं. येस, हालेलुया. अगापे लव्हचं मतलब असतो की ज्याच्यामध्ये कुठली कंडिशन नाही. आमचा जन्म घ्यायच्या आधीपासून येशूला माहिती होतं की आम्ही पाप करणार होतो, पण येशूने ती पाप आमच्या जन्माच्या आधीच माफ करून टाकली. येस, हालेलुया. तर येशू ख्रिस्त सांगतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक यहुदी इस्करियोती असतो की जो आपल्याला पकडून देतो. आपल्या घरातच असतो, बरोबर, जो नेहमी आपल्याला पकडून देतो, नेहमी आपल्याला ट्रॅप करतो, नेहमी आपल्याला द्वेष करतो, किंवा नेहमी आमचा आम्हाला एक असं दुर्बीण असते की तुम्ही चूक केली, तुम्ही पाप केलं की फटाकसे तुम्हाला फटका देणारा एक किंवा दोन माणसं आपल्या जीवनामध्ये असतात. तर परमेश्वर त्यांना सांगतो, आज आम्हाला सांगतो की क्षमा जरुरी आहे. येस. येशू ख्रिस्तानी जर क्षमा केली नसती तर, जर विचार करा, येशू ख्रिस्तानी ज्यांनी त्याला क्रुसावर दिलं त्यांना जर क्षमा नसती केली तर मला असं वाटतं की येशूचं बलिदान एका अर्थी व्यर्थ गेलं असतं. पण परमेश्वराचं वचन हे सांगतं की प्रेम पापांना झाकतं. येस, हालेलुया. जे पण लोक पाप करतात, आपण काय करतो, त्यांच्या चुका उघड्या करत राहतो. यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी असं बोललं, त्यांनी हे केलं. पण वचन सांगतं की जे प्रेम करतात ते पापांना, ते चुकांना काय करतात, झाकतात. आणि झाकतात म्हणजे माफ करतात. येस. कुठली गोष्ट तुमच्या मोबाईलमधनं डिलीट केली तर तुम्ही परत रिकवर करू शकता. माफ करणं काय असतं? माफ करणं एका प्रकारे तुमच्या मनातून, तुमच्या विचारातून, तुमच्या हृदयातून त्या गोष्टीला काय करणं आहे, डिलीट करणं. तुम्हाला एखादी गोष्ट परत पाहिजे असेल डिलीट केली तर तुम्ही परत ती तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता किंवा तुमच्याकडे येऊ शकते नाही. तर येशू ख्रिस्तानी आमची पाप अशा प्रकारे धुतली, अशा प्रकारे माफ केली की आम्ही पापच केली नाही. येस. तर आम्हाला पण जेव्हा आम्ही दुसऱ्यांना माफ करतो तर आम्हाला कसं माफ केलं पाहिजे की त्यांनी ती पाप केलीच नाही, त्याचा विचार सुद्धा आम्हाला परत आला नाही पाहिजे. येशू ख्रिस्ताने शत्रूसाठी प्रार्थना केली. कुणासाठी केली? शत्रूसाठी. त्याचे ते शत्रू बनले होते, विनाकारण बनले होते. आणि आमच्या आयुष्यात पण विनाकारण शत्रू असतात. काही करत नाही आम्ही, काही बोलत नाही, कुणाच्या आद्यात मदत नसतो, तरी लोक. येशू ख्रिस्ताने काय केलं होतं? कुणाचं काहीतरी वाईट केलं होतं नाही. असं लिहिलं की त्यांनी विचार सुद्धा वाईट केले नाहीत कधी. म्हणजे तो पूर्ण पवित्र होता. तर आज येशू ख्रिस्त आम्हाला सांगतोय की कोणी काय पण करू दे आमच्या विरुद्ध, आम्हाला क्षमा करायची. आणि त्यांच्यासाठी काय करायची? फक्त क्षमा नाही करायची, तर काय करायचंय? त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. मत्ते कृत शुभवर्तमान 5वा अध्यायाचं 44वं वचन वाचूया. मत्ते 5:44. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही आपल्या वैऱ्यांवर काय काय करा? प्रेम करा, प्रीती करा, प्रेम करा. शक्य आहे? शत्रूवर प्रेम करणं शक्य आहे? नाही करू शकत. परमेश्वराकडनं ती शक्ती मागा. येस. पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य मागा की परमेश्वरा त्यांनी जे काय केलं मी माफ केलंय, मला त्यांच्यावर प्रेम करण्याची शक्ती दे. आणि लिहिलंय पुढे की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. येस. आपल्याच घरात असतात, नवरा त्रास देतो,
मुलं त्रास देतात, नातेवाईक त्रास देतात आणि इतका छळ करतात की दररोज आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात त्यांच्यासाठी. बरोबर? नवरा दारू पितो, मारतो, माहितीये की खूप अन्याय करतो. अशा कोर्ट केसेस आहेत की जिथे आपण काहीच केलेलं नाहीये, पण आपल्यावर लोकांनी विनाकारण केसेस टाकलेल्या आहेत. आज परमेश्वराचं वचन सांगतं की त्यांना शत्रूवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. आणि हे का सांगितलं मी तुम्हाला सांगते. ह्याच्या मागचं एक खूप मोठं सत्य. आपल्याला वाटतं की मी का करावं हे, मी शत्रूला का माफ करावं, त्यांनी मला माझ्यावर खूप अन्याय केलाय, त्यांनी मला खूप त्रास दिलाय, त्यांनी माझा खूप छळ केलाय. तुम्ही म्हणजे आपण असं वाटतं की तुम्हाला समजणारच नाही त्यांनी माझ्याबरोबर काय केलंय. यू डोंट अंडरस्टँड व्हॉट ही हॅज डन टू मी. तुम्हाला कधीच कळणार नाही. आपण लोकांना सांगतो की तुम्हाला कळणार नाही त्यांनी किती त्रास दिला, किती छळ केलाय, किती प्रॉब्लेम केलाय मला. येशूच्या विरुद्ध जेवढा छळ केला होता येशूचा, तेवढा आमच्या विरुद्ध केला गेलाय नाही. किंवा येशूने जेवढं सहन केलंय तेवढं आम्ही सहन केलंय नाही. रक्त पडेपर्यंत कोणी आम्हाला त्रास दिलाय नाही. तर तो करू शकतो. येस, तर आम्ही जरूर करू शकतो. येस, हालेलुया. आणि जेव्हा आम्ही आमच्या छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो ना चर्च, त्यांच्या लिहिलंय वचनामध्ये की त्यांच्या डोक्यावर निखारे ठेवतो. येस. आणि जेव्हा येशू आमचं ती प्रार्थना ऐकतो, लक्षात घ्या, आम्हाला त्यांच्या छळापासून सोडवतो. येस, हालेलुया. कारण सहन करण्याच्या बाहेर तो आमची परीक्षा पाहत नाही. त्यांचं मन तरी बदलवेल तो, किंवा तुम्हाला त्यांच्या आयुष्यातनं तरी काढून टाकेल. येस. आमेन. तर हे एक फॉर्म्युला आहे. हे आपण तेवढाच द्वेष केला तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? नाही, ॲब्सोल्युटली नाहीये. तर परमेश्वराने, येशूने आम्हाला एक उदाहरण देऊन दिलंय की शत्रूवर प्रेम करा आणि जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि जसं आपण बघतो की शत्रू बाहेर नाही आहेत, घरातच आहेत. आपल्याच लोकांना माफ करा. आपलीच लोक आहेत, आपलीच मुलं आहेत, आपला नवरा आहे, आपला नातेवाईक आहेत, आपला शेजारी आहे. कदाचित ते केल्यानं त्यांचं मन बदलेल. येस. आणि ते देवाकडे येतील. येस, हालेलुया. त्यांचा उद्धार होईल. येशूने आम्हाला माफ केलं म्हणून आमचा उद्धार झाला. येस. बरोबर? येशूने माफ नसतं केलं तर आम्ही आज आलो असतो देवाकडे, आम्ही पित्याचे पुत्र बनले असतो? नाही. तर कदाचित माझ्या प्रार्थनेमुळे, माझ्या माफ करण्यामुळे त्या लोकांना देवाकडे येण्याचा मार्ग बनेल. युसुफची कहाणी माहिती? युसुफला त्याच्या भावांनी काय केलं? मारण्याचा प्रयत्न केला. त्याला खड्ड्यामध्ये टाकून दिलं, त्याला इश्मालाईटला विकून टाकलं. मग तो मिस्रमध्ये गेला. पण तो काय म्हणतो माहितीये? तुम्ही माझ्यासाठी माझं वाईट करायचं योजलं, पण परमेश्वराने त्यातून चांगलं केलं. येस, हालेलुया. आणि ज्या लोकांनी त्याला त्रास दिला त्या लोकांचा उद्धाराचा मार्ग तो बनला. येस. बरोबर? युसुफ सेकंड इन कमांड झाला मिस्रमध्ये, आणि त्या दुष्काळामध्ये त्यांनी फक्त आपल्या फॅमिलीचे नाही, तो पूर्ण जगाचे प्राण वाचवले. येशू ख्रिस्त पण, ज्यांनी त्याला क्रूसावर दिलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांचाच उद्धार केला. तेच लोक जेव्हा पत्रसने चौकामध्ये उभं राहून प्रचार केला की ज्या ख्रिस्ताला तुम्ही क्रूसावर टांगलं तो तुमचा उद्धारक होता, असं लिहिलंय की लोकांचे हृदय तुकडे तुकडे झाले. आणि मग त्यांनी विचारलं की आम्ही उद्धार करण्यासाठी काय करावं? आणि मग तो सांगतो की बप्तिस्मा घ्या आणि येशू ख्रिस्ताला स्वीकार करा. येस. आज आमच्यासाठी पण तेच आहे प्रियांनो. आणि जितकं लोकांची पाप तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवता ना, किंवा दुसऱ्यांचे जितके त्यांनी जे काय केलेलं आहे, जेवढं तुम्ही त्याचं उगाळत बसता ना, तेवढा तुम्हाला जास्त त्रास होतो. येस. तर आपल्या आत्म्याचा बोज जर कमी करायचा असेल तर दुसऱ्यांना माफ करा. येस. कारण खूप घाण आपण साठवून ठेवली आहे आपल्या हृदयामध्ये. ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते बोललं, त्यांनी हे केलं. जस्ट डिलीट एव्हरीथिंग टुडे. आज सगळं डिलीट करून टाका आणि बघा आत्मा किती स्वतंत्र होतो आहे. येस. कारण आम्हीच आमच्या आत्म्याला या सगळ्या माफ न करणाऱ्या वृत्तीमुळं बांधून ठेवलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज अ डॉक्टर पण मी तुम्हाला सांगते, जे लोक दुसऱ्यांना माफ करत नाही ना, ते लोक नेहमी आजारी असतात. येस.
डोकं दुखतं, पाय दुखतं, कंबर दुखते, झोप येत नाही, जेवण जात नाही, ॲसिडिटी होते, थायरॉइड होतं, ब्लड प्रेशर होतं, डायबिटीज होतं, यु नो. त्याच्या मागची कारणं बरेचदा, भले अन्याय झालाय, मला कळतंय की तुमच्याबरोबर झालंय, वाईट झालंय, पण त्या वाईट करून तो टाइम निघून गेला. तुम्ही पास्ट मध्ये का जाता परत परत? का परत मागे मागे भूतकाळात जायचं आणि तेच रिपीट करत राहायचं आणि आपला वर्तमान काळ खराब करायचा? माफ करा आणि पुढे चला. आमेन. येशूने आम्हाला आज हे शिकवलं आहे. तर शत्रूसाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्त आजही आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो. आपल्याला माहितीये, जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा येशू ख्रिस्त त्या प्रार्थना पित्याकडे देतो. एक वचन वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 34वा वचन. रोमन्स 8:34. दंडपात्र ठरवणारा तो कोण, जो मेला पण विशेष करून पुन्हा उठवला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तर आज जेव्हा मी पाप करतो, आजही येशूचा वधस्तंभ बघून सुद्धा, वचन माहीत असून सुद्धा, तेव्हा आजही आमचा येशू आमच्यासाठी त्या पित्याकडे प्रार्थना करतो की प्रभू यांना माफ कर. आणि येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर मरत होता, त्यांनी प्रार्थनेमध्ये काय बोललं माहितीये? हे बाप्पा यांना माफ कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. कारण ते काय करतात ते त्यांना माहित नाही. तो कारण पण देतो. म्हणजे हे एक आध्यात्मिक जे अज्ञान असतं, एक स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस असतो. तर त्याला माहित होतं की जे यहुदी आहेत, जे रोमन सैनिक आहेत, जे शिष्य त्याला पकडून दिल्यानंतर पळून जाणारे लोक आहेत, यांना माहित नाहीये कुणाला क्रुसावर देत आहे. कारण त्यांची डोळे बंद आहेत, त्यांना कळत नाही की ते कुणाला. त्यांना जर माहित असतं की हा परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्याला आम्ही क्रुसावर देतोय, तर कदाचित त्यांनी दिलं नसतं. म्हणून येशू अशी प्रार्थना करतो की हे बाप्पा यांना माफ कर, कारण हे जाणत नाही की हे काय करत आहे. आणि म्हणून येशूला आम्ही जाणत नव्हतो तेव्हा आम्ही पण आध्यात्मिकरित्या अज्ञानी होतो, अंध होतो. आणि जेव्हा येशूने आमचं अज्ञान किंवा अंधत्व एका प्रकारे वचनाद्वारे जेव्हा दूर केलं, तर आजही आज आमचं अंधत्व दूर झालंय. आम्हाला माहिती येशू कोण आहे, पण आमच्या विरुद्ध जे पाप करतायत त्यांना माहिती येशू कोण आहे? नाही. आज येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र होता. येशू ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे आम्ही परमेश्वराचे पुत्र बनलो आहोत. आज आम्ही जर परमेश्वराचे पुत्र आहेत, तर आमच्या विरुद्धवाला नाही जाणत आहे की आम्ही परमेश्वराचे पुत्र आहेत आणि हे कुणाच्या विरुद्ध पाप करतात. तर आम्हाला जसं येशूने आमचं आध्यात्मिक अंधत्व जाणलं, तसं आम्हाला पण लोकांचं आध्यात्मिक अंधत्व जाणलं पाहिजे की परमेश्वर यांना माफ कर, हे नाही जाणत हे काय करत आहे. इझी होतं, माफ करणं सुद्धा इझी होतं, बरोबर. पुढच्याला माहितीच नाही तो कुणाविरुद्ध काय करतोय, तर आपल्याला पण इझी होतं ना, याला माहितीच नाही कुणाविरुद्ध काय करतोय. तर इफिस्करस पत्र 4 अध्यायाचा 18वं वचन आम्हाला असं सांगतं. इफिशियन्स 4:18. त्याची बुद्धी अंधकारमय झालेली असता त्याच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याच्यात ते अज्ञान आहे, त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहेत. तर असे खूप सारे लोक आज आमच्या जीवनामध्ये आहेत ज्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे. या जगाच्या अधिपतीने शैतानाने त्यांचे डोळे काय केलेले आहेत? बंद केलेले आहेत. तर असं लिहिलेलं आहे की बुद्धी अंधकारमय झाली असता त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर गेलेले आहेत. बरेच लोकांची हृदय जे आज आमच्या जीवनामध्ये ते कठीण झालेले आहेत, बरोबर. खूप सारे लोक आज आमच्या जीवनामध्ये आहेत की जे खूप कठीण हृदयाचे, त्यांना कळतच नाही ते काय करतायत. दारू पिणारा नवरा आहे, त्याला कळतच नाहीये की तो बायकोला मारतोय,
मुलांना त्रास देतोय, त्याच्या जबाबदाऱ्या तो नाकारतोय, तो स्वतःची हानी करतोय, तो परिवाराची हानी करतोय, तो पैशाची हानी करतोय, त्याला कळतच नाहीये. कारण दारूच्या आत्म्याने त्याला एवढं जखडलेलं आहे की त्याची बुद्धी अंधकारमय झाली आणि त्याचं हृदय कठीण झालेलं आहे. अशा लोकांसाठी तुम्ही काय करणार? कारण ते स्वतःसाठी काहीच करू शकत नाहीत. येस, दारू पिणारा माणूस स्वतःसाठी काहीच करू शकत नाही. त्याला कुणाच्या तरी हाताची जरूर असते की त्या दारूच्या व्यसनातनं कोणतरी त्याला बाहेर काढणारा माणूस लागतो, नाही तर तो तसा पण बनणार असतो. येस आमेन. तर आम्ही का नाही बनवू त्याचे हात देणारे? येस, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्याला समजून सांगू शकतो. आणि अशा लोकांना बरेचदा प्रेमाची जरूर असते. जे लोक ॲडिक्शनमध्ये जातात, लक्षात घ्या, ते खूप कमजोर असतात. बायका जास्त ॲडिक्शनमध्ये जात नाहीत, कारण बायका खूप स्ट्रॉंग असतात. पुरुष लगेच ॲडिक्शनमध्ये जातात कारण ते खूप कमजोर हृदयाचे असतात. जर माझा नवरा दारू पितो आणि मला मारतो तर बदला घेण्यापेक्षा मला बसून त्याच्यासाठी प्रार्थना करायची. येस मॅन, कारण तो जाणत नाही तो काय करतोय. त्याची बुद्धी ऑलरेडी अंधकारमय झालेली आहे. पण माझी तर बुद्धी परमेश्वराच्या वचनाद्वारे, परमेश्वराच्या आत्म्याने खुललेली आहे. येस, तर आज त्या नवऱ्याचा किंवा त्या मुलाचा द्वेष करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण गुडघ्यावर बसून त्याच्यासाठी प्रार्थना करू. कदाचित तो देवाकडे येईल. येस, हालेलुया. तर दुसरी गोष्ट येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितली की जर आमचे आध्यात्मिक अंधपण येशूने जाणले आणि आम्हाला माफ केले, तर आम्हाला पण जे आमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक अंध लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आणि सांगायचंय की प्रभू त्यांना माफ कर. येस, ते जाणत नाहीत ते काय करतायत. आणि परमेश्वराने आम्हाला प्रार्थना करायला शिकवली आहे. आपण एक अजून उदाहरण घेऊया. प्रेषितांची कृत्याचं 7व्या अध्यायाचा 60वं वचन घेऊया. प्रेषितांची कृत्ये ॲक्ट्स 7:60 लिहिलंय. जो स्तेफनुस होता त्याला येशूच्या विश्वासाच्या खातीर किंवा तो वचन, परमेश्वराचं वचन गाजवत होता म्हणून त्याच्यावर दगडमार केली. लिटरली त्याला दगडांनी मारून ठेचून त्याचा एक प्रकारे बळी घेतला गेला. तर तो काय करतो बघूया आपण. आणि त्यांना शेकेमात नेले आणि जी कबर अब्राहमाने शेकेमात हमोर याच्या मुलांपासून रोख रुपयास विकत नाही 1 सेकंड. प्रेषित 7:60, प्रेषितांची कृत्ये 7व्या अध्यायाचा 60वं वचन. आणि तो गुडघे टेकून मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. आणि असे बोलून तो झोपी गेला. स्तेफनाने काय केलं माहितीये? जेव्हा त्याला दगड मारत होते, सगळे लोक येऊन त्याला दगड मारत होते आणि त्याच्या शेवटचा क्षण आला, शेवटचा श्वास घ्यायचा वेळ आला आणि तो म्हणतो, तो गुडघे टेकून मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. आणि तो मेला. येस. तर आपल्याला एवढी दगडमार झाली आहे की कोणी असं फार मरेपर्यंत आपल्यावर एवढा त्रास दिला आपल्याला कोणी नाही. जर स्टेफन त्या शेवटच्या क्षणी हे बोलू शकतो की प्रभू त्यांना माफ कर, ही जी पाप त्यांनी माझ्या विरुद्ध केले, मला मारून टाकलंय, त्यांच्याकडे मोजू नको. तर प्रियांनो, आपण नक्कीच प्रार्थना करू शकतो आपल्या लोकांसाठी किंवा दुसऱ्यांसाठी की प्रभू त्यांना माफ कर, ते नाही जाणत आहे काय करतायत. येशू ख्रिस्तांनी आम्हाला अजून एक गोष्ट शिकवली की वाईटाबद्दल वाईट करायचं नाही. वाईटाबद्दल नेहमी काय करायचं? चांगलं करायचं. जग कितीही आमच्या बरोबर वाईट वागलं तरी आम्हाला त्यांची काय करायचंय? परमेश्वरांनी सांगितलं. दुसरी आज्ञा काय दिली आहे? तो आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, आपल्यासारखी प्रीती कर. जसं तो स्वतःवर प्रेम करतो तसं कर. बरोबर? मग आपला शेजारी किती वाईट असू दे, नवरा किती वाईट असू दे, मुलं किती वाईट असू दे, नातेवाईक किती वाईट असू दे, आमच्या ज्या कामाच्या ठिकाणचे लोक किती वाईट असू दे, परमेश्वराने आम्हाला सांगितलंय त्यांच्यावर काय कर? स्वतःसारखी प्रीती कर. स्वतःसारखी प्रीती कर. तो चर्च लुकाकृत शुभवर्तमानचं 6व्या अध्यायाचं 35वं वचन वाचूया. लूक 6:35. परंतु तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता
उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे मुलगे व्हाल, कारण अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. इथे लिहिलंय, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा व त्यांचे बरे करा. जर तुमचा वैरी त्रासामध्ये, मदतीची जरूरत आहे, तर तुम्ही जाऊन काय कराल? बरं झालं, माझं असंच केलं होतं तर त्याचं पण असंच होऊ दे, असं बोलणार नाही. मला त्रास दिला ना, आता तुला त्रास होणार, असं बोलणार? इथे काय लिहिलंय? परंतु तू आपल्या वैऱ्यावर प्रीती कर व त्याचे बरे कर आणि निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल. आपण जेव्हा उसने देतो ना, तेव्हा मी हा विचार करतो, तो मला परत देईल की नाही. जो परत देतो त्यालाच आम्ही उसने देतो. जो परत नाही देणार आपण म्हणतो हा देणार नाही, गेलं की गेलं. जेव्हा आम्ही दुसऱ्यांना उसने देतो ना, आम्ही देवाला उसने देतो. येस. आणि परत देणारा कोण असतो? देव. कारण येशू ख्रिस्त किंवा परमेश्वर कधी कर्ज ठेवत नाही, तुम्हाला माहितीये. येस. जेव्हा आम्ही दुसऱ्यांचं भलं करतो, आम्ही देवाचं भलं करतो. येस. आणि देवाचं भलं केलं तर देव त्याचं परत फेडतो. आणि परमेश्वर कसं परत फेडतो माहितीये? तुम्ही जेव्हा पीठ देता कुणाला, कुठली आपल्या शेजारी आली की पीठ मागायला, हलवून दाबून, ओके, आपण कसं देतो? असं भरतो असं करून देतो. बरोबर, ते पिठाचं हे असतं, असं करतो आणि देतो. जेव्हा परमेश्वर आम्हाला देतो ना, दाबून दाबून शिग लावून खाली पडेपर्यंत. येस, हालेलुया. तर परमेश्वराकडे आमचं प्रतिफळ, आम्ही जगाकडे बघायचंच नाहीये. जे वचन सांगतं ना, ते एक्झॅक्टली तसं करायचंय आम्हाला. कारण प्रतिफळ देणारं जग नाहीये. येस. प्रतिफळ देणारा देव आहे. येस, हालेलुया. इथे लिहिलंय, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि तुम्हाला जर उसने दिले, एक सेकंड, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे मुलगे व्हाल. आम्ही परमेश्वराचे कोण आहोत? मुलगे आहोत. मग आम्ही तसं वागतो नाही. आम्ही तसं वागतो नाही. आम्ही परतपराचे मुलगे आहोत असं बोलतो. मग देवाचा कुठला गुण आमच्यातनं दिसतो? येस. येशू ख्रिस्ताकडे जेव्हा लोक बघायचे, बोलायचे हा परमेश्वराचा पुत्र आहे. का बोलायचे? गुण दिसत होते. त्याचे गुण दिसत होते. आमचे पण गुण दिसले पाहिजेत, कारण आम्ही परतपराचे पुत्र स्वतःला म्हणत होतो. कारण अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणार आहे. परमेश्वर सगळ्यांवर दया करतो. असं आहे की फक्त ख्रिस्ती लोकांच्या शेतातच पाऊस होतो आणि बाकीच्या लोकांच्या शेतात पाऊस होत नाही, असं होतं? नाही. सूर्य फक्त आमच्यासाठीच उगवतो, त्यांच्यासाठी उगवत नाही, असं होतं? नाही. तो सगळ्यांवर समान दया करतो. येस. जर परमेश्वर सगळ्यांवर समान दया करतो, तर मी कोण आहे लोकांचा न्याय करणारा? न्याय करणारा वरती बसलेला. येस. मला जे सांगितलंय तेच केलं तर माझं प्रतिफळ स्वर्गामध्ये खूप मोठं आहे. प्रियांनो, आज आम्हाला येशू हे सांगतोय की वाईटाबद्दल चांगले करा. आणि 1 थिस्सलोनी 5 अध्यायाचं 15 वचन, एक शेवटचं वचन घेऊया. 1 थिस्सलोनी 5:15. जीसस, थँक्यू. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा, परंतु सर्वदा एकमेकांचे व सर्वांचेही चांगले करण्यास झटा. किती मोठी आज्ञा आहे परमेश्वराची आम्हाला. येस. आज या जगाला आमच्यासारख्या लोकांची जरूरत आहे. खूप वाईट आहे जगामध्ये. परमेश्वराचे पुत्र खूप कमी आहेत आणि आज देवाला आमची जरूर आहे. येस. जर आम्ही स्वतःला परमेश्वराचे पुत्र म्हणतो, तो प्रियांनो, आज देवाला आम्ही परमेश्वराचे राजदूत आहोत. आणि राजदूतचा अर्थ काय असतो माहिती? ज्या राजदूत, समजा भारताचा राजदूत अमेरिकेमध्ये गेला, तो भारताला रिप्रेझेंट करतो. येस. जो भारत आहे तो अमेरिकेला दाखवतो. येस. जर आम्ही परमेश्वराचे राजदूत आहोत, तर लोकांना येशू नाही माहिती आहे कसा आहे, कोण दाखवणार? बायबल कोणी वाचत नाही. ख्रिस्ती लोक बायबल वाचत नाहीत, तर बाकीचे काय वाचणार? आम्ही एक खुलं बायबल पाहिजे. आमच्याकडे बघून लोकांनी विचार केला पाहिजे, हा वेगळा आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, हा जगापेक्षा वेगळा आहे. आणि त्यांनी विचारलं पाहिजे, बघ काय करतोस तू, कुठल्या चर्चला जातो, काय वाचतो, काय करतो?
तर प्रियांनो, आमचे गुण बघून लोकांनी आमच्याकडे आणि आमच्याद्वारे येशूकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे. आमेन. म्हणून ते लिहिलेलं आहे 1 थिस्सलुनिके 5:15 मध्ये, कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये. आम्हाला क्लिअर कट आज्ञा आहे. येस. म्हणून परमेश्वर काय सांगतो, एका गालात मारलं तर दुसऱ्या 2 लाव, असं लिहिलंय नाही. आपण काय करतो, 1 शिवी दिली तर 2 देतो. देतो की नाही देतो. पण काय सांगितलंय, वाईटाबद्दल आम्हाला वाईट करायचं नाहीये. एका गालावर कोणी मारले तर त्याला दुसरा गाल दिला ना, त्याचा राग आपोआप शांत होणार. अरे हा कुठून आला, हा कुठला ग्रहावरचा प्राणी आहे जो एका गालात मारल्यावर दुसरा गाल मला परत देतो. येस. तो खरंच शांत होऊन जाईल आणि तो विचारेल, विचार करेल. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा, परंतु सर्वदा एकमेकांचे व सर्वांचेही चांगले करण्यासाठी. येस. हे आमच्या जीवनाचं कर्तव्य, आमच्या जीवनाचं एम हे असलं पाहिजे की जिथे पण माझी जरूरत आहे परमेश्वर मला पाठव. जिथे पण कुणाला पाणी पाहिजे, कुणाला जेवण पाहिजे, कुणाला हॉस्पिटलला न्यायचंय, कुणासाठी प्रार्थना करायची आहे, कुणाला जाऊन भेटायचंय, परमेश्वर मला पाठव, मी तयार. येस. आणि तुम्हाला काय वाटतं, हे जसं मी सांगितलं की हे आम्ही कुणाला उसनं देतो, देवाला. कोण बघतं, देव बघतो. जग नोटीस नाही करत. येस. पण कोण नोटीस करतं, देव. आणि त्याचं मोठं प्रतिफळ तो आम्हाला देतो. तो प्रियांनो, आज येशूच्या पहिल्या शब्दावरनं आम्हाला आज हे शिकायचंय की येशूने जे केलं ते आम्हाला पण करायचं आहे. येस. कारण एक येशू मेला आणि आज हजारो लाखो करोडो येशू पैदा करून गेले. येस. हालेलुया. आम्ही छोटे येशू आहोत. वी आर रिप्रेझेंटिंग जीसस ख्राइस्ट. तो प्रियांनो, जे त्यांनी केलं ते आम्हाला करायचं आहे. आणि आज या वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे, येशूने माफ केलं आणि आम्हाला जर माफ नसतं केलं तर आज आमची गती काय झाली असते, आज आम्ही नरकाच्या वाटेवर चाललेलो असतो. येस. पण येशूने आम्हाला माफ केलं म्हणून आज आम्ही स्वर्गाच्या वाटेवर आहोत. तसंच आम्ही दुसऱ्यांना माफ केलं तर कदाचित ते लोक पण, जसं युसुफचं मी उदाहरण घेतलं, युसुफने त्याच्या भावांचा बदला घेतला असता तर राजा नसता झाला. आज आम्ही पण तो राजांचा राजा आहे, आम्ही राजे आहोत आणि तो आमचा राजा आहे. येस. आमच्या राजाने जे केलं ते आज आम्हाला करायचं आहे. या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलो. आणि मला असं वाटतं की आज जेव्हा आम्ही गुड फ्रायडे साजरा करतो एका प्रकारे, ॲक्च्युली रडायची गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये. येशू मेला 2000 वर्षापूर्वी, परत जिवंत झाला, आता परत येणार आहे. येस. आणि त्याला कसली दुल्हन पाहिजे, कशी नवरी पाहिजे, पूर्ण जशी त्याच्यासारखी. नवरा नवरीची जोडी कशी असते, जेव्हा आपण जातो लग्नाला आपण काय म्हणतो, अरे नवरी खूप उटकी आहे, नवरा खूप काळा आहे. आपण जोडींचं काय करतो, किंवा आपण म्हणतो की खूप चांगली जोडी, काय सुंदर जोडी दिसते, बोलतो की नाही बोलतो. येस. आपण येशूची कोण आहे, दुल्हन, नवरी आहे. येशू कसा आहे आणि त्याच्या बरोबर आपल्याला उभं राहायचं. आपण कसं असलं पाहिजे, त्याच्या येशू सारखं पाहिजे की जगासारखं पाहिजे. येशू सारखं. येशू सारखं बनण्यासाठी येशूने आम्हाला टाइम दिलाय. येस. हे जे आता आमच्याकडे आयुष्य राहिलंय ना, आय डोंट नो किती आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, किंवा येशू कधी पण येऊ शकतो, मरण कधी पण येऊ शकतो. जो टाइम आम्हाला दिलेला आहे त्या वेळेमध्ये आम्हाला हे सगळं करायचंय, कारण ही वचनं माझ्यासाठी आहेत. येस. हालेलुया. तुमच्याकडचं बायबल कुणाचं आहे, देवाचं. तुमचं आहे. तुमचं बायबल तुमचं आहे. बरेच लोकांनी आपली नावं लिहिली आहेत बायबलवर, ते बायबल तुमचं आहे. तर मग त्यातली वचनं कुणासाठी आहेत, आमच्यासाठी. मग ते कुणी फॉलो केली पाहिजे, आपण. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभूजी. प्रभू खूप चांगल्या प्रकारे आज तुमच्याशी बोललेला आहे प्रभूजी. प्रभू आम्हाला ते हृदय दे, तो आत्मा दे की आज आत्ता या क्षणी प्रभू इथे बसलेले लोक आणि मी सुद्धा प्रभू, जितक्या पण लोकांनी जे पण माझ्या विरुद्ध केलेलं आहे प्रभूजी, खूप अन्याय केलाय, छळ केलाय, लुटलंय, बर्बाद केलंय, येस, रस्त्यावर आणून सोडलेलं आहे प्रभूजी. प्रभू आज तरी पण आम्हाला तो आत्मा दे की आम्ही त्यांना माफ करू प्रभूजी, मनापासून माफ करू. त्यांनी जे पण केले त्या सगळ्या ज्या आठवणी आहेत प्रभू, त्या आम्ही पूर्णपणे आमच्या
आमच्या डोक्यातनं, आमच्या मनातून, आमच्या हृदयातून काढून टाकू प्रभूजी. आणि प्रभू त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रभू तुम्हाला ते हृदय दे. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणतोय. आमेन, आमेन, आमेन.